तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सो आज आपण चाललेलो आहोत नेहरू सायन्स सेंटर येथे. पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून आपण नेहरू सायन्स सेंटरला कसे जाऊ शकतो हे बघूया. मुंबईमधील सेंट्रल लाईनवरून भायखळा स्टेशन आणि वेस्टर्न लाईनवरून महालक्ष्मी स्टेशन थ्रू येथे जाता येते. स्टेशनबाहेरून बस नंबर 154 नेहरू सायन्स सेंटरसाठी उपलब्ध आहे. ही बस भायखळा वेस्टपासून स्टार्ट होते व महालक्ष्मी स्टेशन घेता नेहरू सायन्स सेंटरला पोहोचवते. तिकीटमध्ये वेगवेगळी कॅटेगरी आहे. जनरल व्हिजिटर, ग्रुप व्हिजिटर, स्टुडंट ग्रुप एक्सेट्रा. या सर्वांची प्राईस ही डिफरंट आहे. तर मित्रांनो, आता 130चा तिकीट घेऊन आम्ही आता एंट्री करत आहोत. जर तुम्हाला 3D शो बघायचा असेल तर तुम्हाला 180चा तिकीट घ्यावा लागेल. त्याच्यानंतर तुम्ही 3D शो बघू शकता. तर चला आता आपण एंट्री करूयात. सायन्स सेंटरमध्ये जात असताना राईट साईडला ट्रेनचे स्टीम इंजिन, स्टीम लॉरी असे मोठे मॉडेल्स तयार केलेले आहेत. तसेच फायटर प्लेनचा देखील खूप मोठा असा स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतो आणि ह्या सर्व मॉडेल्सचे डिटेल तिथे बोर्डवर मेन्शन आहे. नेहरू सायन्स सेंटर हे भारतातील सर्वात मोठे विज्ञान केंद्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ही जागा ओळखली जाते. नेहरू सायन्स सेंटर हे वर्षात 2 टाईम बंद असते, होळी आणि दिवाळी. सायन्स सेंटरमध्ये प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल वेसाठी ठेवण्यात आली आहे. आपल्याला प्रत्येक सायंटिफिक एक्सपेरिमेंट इथे प्रत्यक्षात बघून करायला मिळतो.
सायन्स ओडिसीमध्ये 40 मिनिट्सचा शो आहे, ज्यात ऑस्ट्रेलियन वाईल्ड लाईफबद्दल शो केला आहे. बेसिकली यात एक ओल्ड डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली आहे. मोठ्यांचं माहीत नाही, पण लहान मुलं हा शो थोडाफार एन्जॉय करू शकता. आणि मी पर्सनली खूप जास्त बोर झाली हा शो बघून. लहान मुले येथील प्रत्येक गोष्टीमध्ये बिझी होते आणि येथील प्रत्येक गोष्टीचा आनंद ते घेत होते. प्रत्यक्षात ही जागा खूप जास्त चांगली आहे आणि नॉलेजेबल आहे. आपलं नेहरू सायन्स सेंटर बघून झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत नेहरू तारांगण येथे. माझ्या भेटीतील एक हायलाईट म्हणजे स्काय थिएटर, जिथे खगोलशास्त्रावर प्रभावी शोज दाखवले जातात. मल्टीमीडिया अनुभव होता, ज्यात आपल्याला तारे, ग्रह आणि आकाशगंगेच्या अद्भुत सफरीवर नेलं जातं. चल 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 पुढे. मोठे ग्रह बनले. नेहरू प्लॅनेटेरियममध्ये गॅलेक्सी शो खूपच मजेदार आणि माहितीपूर्ण आहे. या शोमध्ये आपल्याला ब्रह्मांडातील गॅलेक्सी, तारे, ग्रह आणि आकाशातील इतर गोष्टींचा अनुभव मिळतो. गॅलेक्सी शोमुळे आपल्याला डिजिटल स्क्रीनवर आकाशातील विविध गॅलेक्सीचे आणि ताऱ्यांचे खूप सुंदर सादरीकरण पाहायला मिळते. शोमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे एकदम असं वाटतं की आपण मोठ्या अंतराळात फिरत आहोत. तिथे तारे, ग्रह आणि गॅलेक्सीच्या गतीचा अनुभव घेता येतो. आकाशाबद्दल असलेल्या माहितीची व्याप्ती वाढवली. आकाश सूर्य सौरमालेच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या भोवती जवळजवळ गोलाकार कक्षेत ग्रह परिभ्रमण करतात. धूमकेतू हे ग्रहांपेक्षा फारच वेगळे सूर्यमालेचे सदस्य. यातले बहुतेक सूर्यमालेच्या बाह्य सीमेवर जन्माला येतात. अतिशय होतात. अगदी सर्वच नाही, पण बऱ्याचशा खगोलीय गतिविधी यामुळे समजू शकत होतो. प्रदीर्घ काळ केलेल्या खर्चन झाला तर आपण रोज त्याला पाहू शकलो असतो. स्वतः सूर्य ही या मार्गाप्रमाणे सामील आहे असं दिसलं असतं. तिथे आपण अशी आरामात ताऱ्यांची मुलांनी मुसळी घेऊ शकतो. वर्षाच्या भूकाचं ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात परिवर्तन होतं. पृथ्वीवरच्या कोणत्याही ठिकाणात कोणत्याही काळात म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमानाचा एक विशाल समुदाय आहे. ही भूमिका आहे. जर आपण सूर्यमाला आणि आपली आकाशगंगा सोडून बाहेर पडलो आणि दुरून पाहिलं तर हे दृश्य
40 मिनिटांचा शो होता आणि शो हा इंग्रजी, मराठी आणि हिंदी या लँग्वेज मध्ये आपल्याला बघायला मिळतो.